मुंबईमध्ये मुसळधार पाऊस. मुंबईला देण्यात आलेल्या रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगरपालिका आयुक्तांचं सर्व उपायुक्तांना, वॉर्ड अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना विशेष सूचना. पाणी साचत असेल तिथे पंपानं पाण्याचा निचरा तातडीनं करण्याचे निर्देश. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या सगळ्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस. मुंबईमधल्या गोरेगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस. जोरदार पावसामुळे वाहतुकीची कोंडी, नागरिकांची तारांबळ. ठाण्यामधल्या अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस. रस्त्यांवरती पाणीच पाणी, नागरिकांची तारांबळ. अजूनही जोरदार पावसाचा इशारा. बदलापूर परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल. काही सखल भागांमध्ये साचलं पावसाचं पाणी. ठाण्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस. मुख्य बाजारपेठेमध्ये पेढा मारुती मंदिराजवळ साचलं पाणी. ठाणे महानगरपालिकेकडून पंपाच्या माध्यमातून पाण्याचा निचरा सुरू. मुंबई पूर्व उपनगरामध्ये जोरदार पाऊस. भांडूप, नाहूर परिसरामधल्या सखल भागामध्ये साचलं पावसाचं पाणी. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये परतीच्या पावसाचा जोर. परतीच्या पावसामुळे भातशेतीच्या उत्पादनावरती गंभीर परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भीती. पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट. पुढील 24 तासामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज. पुण्यासाठी आज रेड अलर्ट जारी. विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता. पालघरसाठी ऑरेंज अलर्ट, तर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. सोलापूरमधल्या बार्शीमध्ये मुसळधार पावसामुळे आगळगाव इथे चांदणी नदीला पूर. आगळगाव उंबरगे हा पूल ओलांडता येत नसल्यामुळे रुग्णवाहिका सुद्धा अडकली. सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे उडीद, भुईमूग पीक पूर्णतः पाण्याखाली. सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानीची भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. ऑरेंज अलर्टही जारी. विदर्भातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामधल्या ग्रंथालयामध्ये सुद्धा शिरलं पाणी. पुस्तकांच्या रॅकच्या तळाशीही पाणी. काही पुस्तकं सुद्धा भिजली. हिंगोलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी. काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसणार. शेतकरी सुद्धा हवालदिल. लातूरच्या जलसिंचन भवन कार्यालयामध्ये शिरलं पावसाचं पाणी. कार्यालयामधल्या अतिमहत्वाचे रेकॉर्ड सुद्धा भिजले. जलसिंचन भवन कार्यालयामध्ये पाणी तुंबलं. लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळलं. नुकसानग्रस्त भागामध्ये तात्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश. राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची माहिती. लातूर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा कहर. हजारो हेक्टरवरच्या सोयाबीनच्या पिकांचं मोठं नुकसान. बीड जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. बीड, परळी, गेवराई आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये दमदार पाऊस. जिल्ह्यामधल्या बहुतांश सर्वच पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर. पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका. बुलढाण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रोहना नदीला पूर. पुरामुळे वाहतूकही ठप्प. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पाऊस. पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात. काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक शेतामध्ये सडण्याची भीती. खोपोलीमधल्या झेनित धबधब्याच्या प्रवाहामधून तरुणी गेली वाहून. तरुणीचा मृतदेह पेप्को कंपनीच्या पुलाजवळ सापडला. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधल्या वारणा धरण हे 100% भरलं. पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे सांगली आणि कोल्हापूरकरांना मोठा दिलासा. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले. धरणामधून 9000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू. मांजरा धरण 96% भरलं आणि 2 दरवाजे उघडले. मांजरा नदीपात्रामध्ये 1730 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. मांजरा नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.